राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। बदलापूरमध्ये वेजीफाय किचन सुरू झालाय। पनवेल हायवे मॅगडीच्या बाजूला हा किचन सुरू झालाय। या किचन मध्ये तुम्हाला नॉनव्हेज सोडल्यानंतर पुन्हा एकदा नॉनव्हेज खावंसं वाटत असेल तर तुम्ही व्हेज खाताना नॉनव्हेजचा आनंद घेऊ शकता। कंटकी, खिमा पाव, खिमा भुना पाव या स्पेशल डिशसह अनेक वेगवेगळ्या डिशेस तुम्हाला वेजीफाय किचन मध्ये मिळणार आहेत। तब्बल 10 वर्षांचा अनुभव असलेले शेफ रोहन कदम यांनी हे किचन सुरू केलंय। मुंबईनंतर बदलापूरमध्ये त्यांनी हे किचन सुरू केलंय। व्हेज खाताना नॉनव्हेजची चव आता खवय्यांना चाखता येणार आहे। त्यामुळे नक्कीच तुम्ही या आउटलेटला भेट द्या आणि व्हेज खाताना नॉनव्हेजचा आनंद घ्या। आज खूप चांगल्या पद्धतीने उद्घाटन झालेलं आहे आणि रोहनला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। अर्थात काय काय मिळणार आहे इथे? हाय, मी शेफ रोहन कदम। मी बरेच वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे आणि त्यानंतर एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि आम्ही मुलुंडला एक आउटलेट ओपन केलं आणि तिथे चांगला प्रतिसाद मिळाला। त्याच्यानंतर मग आम्ही 1.5 वर्षांनी बदलापूरला आलो आणि बेसिकली हा मेन्यू आहे की प्लांट बेस्ड प्रोटीन, जो मुलुंडमध्ये पण पहिला होता आणि बदलापूरमध्ये पण पहिला असेल, जे बाय व्हेज झालेत आता, म्हणजे आधी नॉन व्हेजिटेरियन होते आता व्हेज झालेत। त्यांच्यासाठी कसं ते चिकन मिस करतात, तो टेक्स्चर मिस करतात, मग त्या टेक्स्चरमध्ये आम्ही हा प्रोफाईल आणलेला आहे। म्हणजे तुम्ही आता बाहेरचे मोठे मोठे ब्रँड्स आहेत ते केंटकी वगैरे बनवतात, मग आपण सेम तसंच रेप्लिकेट केलं आहे, बट द प्रोडक्ट इज व्हेज, 100% व्हेज। यू विल गेट दॅट टेक्स्चर ऑल्सो। तर मग तसंच आमचा किमा पाव आहे, तो मग तुम्ही खाताना तुम्हाला थोडासा असा क्वेश्चन मार्क पडेल की कुठे हा व्हेज आहे की नॉन व्हेज आहे। हां, तसं मग आमचा पास्ता आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत। तुम्ही प्लीज इथे या आणि ट्राय करा। किती वर्षांचा एक्सपिरियन्स? मी आता 10 इयर्स माझे पूर्ण कंप्लीट झाले। मी MNCमध्ये एक प्रोडक्ट डेव्हलपमेंट शेफ होतो। सिमेगा कंपनी नावाची केरला बेस्ड कंपनी होती, तिथे प्रोडक्ट डेव्हलपमेंट शेफ होतो। त्याच्यानंतर ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि मग मी इथे आलो। अर्थात खिमा पावचा उल्लेख केला, याच्यासोबत इतरही काय काय मिळणार? इथे व्हरायटीज ऑफ फ्राईज आहेत, वेगळे सॉसेस आहेत, मोमोज आहेत, मॉकटूक टिबेटियन मोमो आहे, थाय करी विथ थाटे इडली, ही वेगळीच आम्ही कॉन्सेप्ट केलेली आहे। म्हणजे आपण थाय करी ही बेसिकली राईससोबत खातो, बट ही थाटे इडली एक मोठी इडली असते, ती खूप सॉफ्ट असते आणि तीही राईसने बनलेली असते, बट आम्ही ते राईस काढून आम्ही ती इडलीसोबत केली आहे। मग त्याचा एक चांगला फ्लेवर जुळलेला आहे, तर तुम्ही नक्कीच ट्राय केला पाहिजे। हे ऑनलाईन वगैरे अवेलेबल असणार? हो, स्विगी झोमॅटोवर 1-2 दिवसात तेही लाईव्ह होऊन जाईल। सध्या काही ऑफर्स वगैरे आहेत? नक्कीच आहेत ना। आता सॅटर्डे आणि संडेसाठी आम्ही 300 रुपीजमध्ये किमा पाव, केंटकी फ्राईड आणि एक आमचं मॉकटेल, ते फक्त 300मध्ये देतोय। राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।